हमारे सीखने की प्रक्रिया जारी रहेगी, तभी हम इतने सक्षम होंगे कि अपनी लड़ाई को और बड़ा करें, क्योंकि इस सरकार को और बड़ी लड़ाई की जरूरत है और हम जो क्लास में जा रहे हैं वो एक बड़ी लड़ाई की तैयारी के लिए जा रहे हैं। मेरा सवाल यही था कि आपको पहले दिन से ही लोग अलग अलग स्तर के लोग आपको आह्वान कर रहे थे कि आप आपकी लड़ाई जारी रखें, लेकिन अपने क्लास को ज्वाइन करके। तो वो सवाल था कि ये आपको इतने 139 दिनों के बाद ये क्या आपको समझ में आया कि आप क्लास ज्वाइन करने जा रहे हैं? आपका सवाल समझ में नहीं आ रहा है, लेकिन आप क्या बोल रहे हो? और स्ट्राइक करना चाहिए क्या? मेरा कुछ ओपिनियन नहीं, मेरा सवाल ये है आपको बोलो राजी, बोलो हिंदी वाले बोलो कोई। आई अंडरस्टैंड। Removal of Gajendra Chavan. Yeah. The government hasn't succumbed to your demands. You're following up your strike. So what really prompted you to return to academics? I mean, is it a climb down for you? This is what is trying. Right. Okay. So it's been 140. We also don't like to use that word, but Yeah. this is what No, he feels frustrated. It's not even anything else. हाँ ठीक है, हिंदी में बोलिए आप। हाँ हिंदी में चलेगा। पोद्दार जी मैं सच पूछिए तो आप हमारी भी बहुत अच्छी ट्रेनिंग करवाते हैं ना। देखिए पोद्दार जी, 139 दिन बाद हमने पहले दिन से एक चीज बराबर कही कि हर आंदोलन की गति और लय समय के साथ तय होती है। 139 दिन बाद हम कोई 4 व्यक्ति मिल करके निर्णय नहीं लेते हैं, हमारी जनरल बॉडी मीटिंग लेती है निर्णय। 139 दिन बाद हमने ये तय किया। इस 139 दिन में बहुत सी चीज़ें हुई हैं। ये आंदोलन अखिल भारतीय आंदोलन बना, अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारी आवाज़ गई, और अगर हम अकादमिक गतिविधियों में तब शामिल हो जाते तो शायद इतनी सक्रियता के साथ आज 139 दिन की यात्रा करके जो उपलब्धियां हमने प्राप्त की हैं वो प्राप्त ना कर पाते शायद। दूसरी चीज कि हमने 5 दौर की वार्ता मिनिस्ट्री के साथ किया और जो 20 दिन के अंदर हुआ 3 जुलाई के बाद, मतलब हर एक मीटिंग के बीच में एवरेज 4 दिन से ज़्यादा अंतर नहीं रहा है। तो ये इंटेंस वार्ता हुई और इसमें हमें ये परिणाम मिला कि ये गवर्नमेंट लोकतंत्र के द्वारा भले ही आई हो लेकिन लोकतांत्रिक मूल्यों में विश्वास नहीं रखती है। हमारे मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर ने खुद कहा कि ये जो आंदोलन हो रहे हैं विभिन्न साहित्यकारों के द्वारा, आप एफटीआई के विद्यार्थियों के द्वारा और फेसबुक पे, सोशल मीडिया पे जो विभिन्न साहित्यकार, कलाकर्मी, संस्कृति कर्मी गवर्नमेंट के खिलाफ आवाज उठा रहे हैं, ये सूडो इंटेलेक्चुअल हैं, इनका हमारे ऊपर कोई दबाव नहीं पड़ता है और हम तो आम जनता के प्रतिनिधि हैं। तो ये एक ऐसी सरकार है जो आलोचना को, जो वाद विवाद संवाद को नकारती है। और सच पूछो इस 139 दिन के दौरान हम इस चीज को, जिसकी एक हमारी धुंधली आभास था, उस मामले में हमारी भी तस्वीर साफ हुई है। बहुत ज्यादा बड़ी संख्या में नहीं लेकिन बहुत से लोगों की तस्वीर इस आंदोलन के माध्यम से साफ हुई है। और आपका यह कहना कि बहुत से लोग आपसे कह रहे थे कि आप क्लासेस में जाइए, मुझे नहीं मालूम वो कौन बहुत से लोग हैं, कभी आप लिस्ट बताइएगा तो मैं बात करूंगा। हाँ, एक से हर एक व्यक्ति पे बात करते कि किन्होंने कहा, लेकिन बहुत से लोग ऐसे भी थे जो ये, और बहुत से लोग नहीं, हमारा जो 200 लोगों का समूह था वो यही निर्णय ले रहा था कि इस आंदोलन को आगे ले जाना है। आज उन 200 विद्यार्थियों का निर्णय है कि इस आंदोलन को एक पड़ाव पे रोक करके लड़ाई को ज्यादा तीव्र गति से आगे ले जाने के लिए अकादमिक गतिविधियां शुरू करनी है। तो हम किसी बहुत से लोगों के निर्णयों, सलाहों के अनुसार नहीं चलते हैं, उनको सुनते जरूर हैं, लेकिन हमारा निर्णय हमारी जनरल बॉडी मीटिंग तय करती है और उसने आज ये तय किया है तो हम इसके साथ चलते हैं। अगर वो तय करती इसको आगे बढ़ाना है तो हम आगे लेके जाते हैं। शुक्रिया सर। पर वो सर, every decision in this strike has been a collective, and the idea to get back to academics is only reiterating one firm belief in us, is that what is this institute without its students? And I think for 139 days, that is what we have made as a point to the entire country and to the world, that this institute exists because of its students. And the students at every point in time have the intelligence and the understanding to deal with situations in the most apt manner. And at this point in time, having spent the last 1 month intensely discussing with the ministry,
we realize, as I pointed out very early, that there is a fundamental question that we have kind of arrived at, is that they don't have the mandate. They apparently don't have the mandate to take a decision. That has been the summary of the 5 meetings, and that is a matter of grave concern for all of us. Which is the reason why the question now is, who has the mandate, not just to resolve this strike, who has the mandate to run this country? Who has the mandate to take decisions in this country? Is it happening in Delhi, or is it happening a few kilometers away from here? It's anybody's guess. But that has become quite apparent for us, and our intention with this 139 days has always आपण या संदर्भात अधिक to चर्चा keep करूयात. ourselves aware of the fact that who takes decisions for this institute. ज्येष्ठ अभिनेते आणि एफटीआयच्या संदर्भात राहुल सोलापूरकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. सर, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. विद्यार्थ्यांच्या निर्णयावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया, उशिरा आलेलं हे शहाणपण आहे. अनेक विद्यार्थ्यांचं आणि शैक्षणिक वर्षाचं अकारण नुकसान झालं या सगळ्यात. पण हरकत नाही, आम्ही स्वागत करतो त्याचं. कारण आम्ही काही त्यांना शिकवायला वगैरे येणार नव्हतो. आम्ही गव्हर्निंग बॉडी होतो. जे काही त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार आणि विद्यार्थ्यांच्या मधला दुवा म्हणून खरं तर काम करण्यासाठी आम्ही येतोय तिथे. दुर्दैवाने त्या लोकांना का असं वाटलं हे आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही. पण स्वागतार्ह आहे जर ते वेळेत वर्गामध्ये बसणार असतील आणि आपापले कोर्सेस योग्य वेळेमध्ये पूर्ण करणार असतील आणि त्यांचं योगदान जे अपेक्षित आहे त्या फिल्म इंडस्ट्रीत देणार असतील तर त्यासाठी निश्चित त्यांचं स्वागत आहे असं मी म्हणेन. राहुलजी, मुद्दा असा निर्माण होतो की प्रत्येकाची एक मनातली विरोधाची भावना असते, पण त्या विरोधाच्या भावनेचं उत्तर शोधणंही तेवढंच त्याचं कर्तव्य असतं. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांना उत्तर शोधायचं होतं का, किंवा सरकार उत्तर देतच नाहीयेत का, अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण झाला होता. आता शेवटी पुन्हा नन्नाचाच पडा आणि पुन्हा त्याच जागेवर येऊन हे सगळं थांबलंय आणि आता शिकून आम्ही विरोध करू. मुळातच ही भूमिका 139 दिवसापूर्वी जरी घेतली असती तरी याचे निकाल काही फार वेगळे लागले असते का? म्हणून तर मी म्हणलं की खूप उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की इथं तुम्ही शिकायला आलेले आहात. शिकून बाहेर जाऊन तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं आहे, प्रोटेस्ट सुद्धा अगदी कुठल्याही विषयावरचा असेल तर त्याच्या फिल्म्स बनवून सुद्धा तुम्ही देता. जगभर फेस्टिवल्समध्ये ज्या पद्धतीच्या फिल्म असतात त्याच्यामध्ये बरेचदा उत्तम विचारी दिग्दर्शक, एखाद्या विषयाचे किंवा विचारी प्रवाहाचे दिग्दर्शक हे त्या पद्धतीने विषय मांडतच असतात चित्रपटातनं. त्यामुळे तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की यापैकी इतरांचं आणि किती लोकांचं आपण नुकसान करतोय. जे काही टॅक्सपेयर आहेत ज्यांच्या जीवावर आपण शिकतोय त्या सगळ्या देशातल्या टॅक्सपेयर्सच्या किती पैशाचं आपण नुकसान करतोय. अकारण 139 दिवस हे जे काही सगळं चालतं त्याची गरज होती का खरंच, हा विचार एकदा स्वतःशी केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. एक या सगळ्या संदर्भातले एक ज्येष्ठ अभिनेते आणि त्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना देताना किंवा या सगळ्यात चांगलं काहीतरी पुढे यावं हा उदात्त हेतू सांगताना आता विद्यार्थ्यांनी काय अपेक्षेनं आणि प्रशासनाने या विद्यार्थ्यांकडनं काय समजून घ्यावं असं तुमचं मत आहे? मला वैयक्तिक एवढंच वाटतं की 2007-08ची जी काही बॅच आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे काही त्रुटी शैक्षणिक त्यांच्या उपक्रमामध्ये राहिल्या असतील तर दूर करायचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. पण त्यांनी वेळेत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि नवीन विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आपला शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर जावं आणि फिल्म इंडस्ट्रीत योगदान द्यावं. ही वैयक्तिक माझी एक त्या संचालक म्हणून अपेक्षा राहील असं माझं मत आहे. नंबर 2, चांगल्यात चांगले प्रोफेसर्स आणि जे काही नवीन तंत्र डिजिटायझेशन पासून त्याच्या अपेक्षा असतील त्याच्या परिपूर्तीसाठी गव्हर्नमेंटकडनं बजेटपासून सगळं करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रितरित्या प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. हे आश्वासन मी पहिल्याही दिवशी दिलं होतं आणि आजही देतोय. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी महत्वपूर्ण चर्चा केल्याबद्दल. आपल्यासोबत अनघा घैसास आहेत. मॅडम, स्वागत आपलं. या सगळ्या निर्णयावर आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर आपली पहिली प्रतिक्रिया काय? राहुलजी म्हणाले तसं खरोखरीच हे फार उशिरा आलेलं शहाणपण या विद्यार्थ्यांना आहे. आणि हे शहाणपण आहे का आपण इतके वर्ष काँग्रेसच्या सरकारच्या वेळी सुद्धा संप करायचं, आंदोलन करायचं, सरकारने भराभरा यायचं आणि तुम्ही म्हणाल त्या गोष्टी मान्य करायच्या, असं जे इतके वर्ष चाललं होतं ते पहिल्यांदा कुठेतरी साखळी तुटली. सरकारने अयोग्य गोष्टींचा विचार करणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यामुळे नाईलाजाने का होईना आलेलं हे शहाणपण आहे. परंतु हरकत नाही, इन्स्टिट्यूटच्या दृष्टीने ही खूप स्वागतार्ह आणि चांगली गोष्ट झाली आहे. मला वाटतं यातून पुढे चांगलं घडेल. नक्कीच. ही विद्यानगरी आणि इथं शिक्षण हाच मूलभूत घटक असेल याची सगळ्याची जाणीव या निमित्तानं आता पुन्हा एकदा त्या सगळ्या वर्गापर्यंत गेली आहे. मात्र नक्की धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.